संतांना असा एक एक दिवस साजरा करावा लागायचा का? आज आम्ही काय म्हणतात त्याला, सोयीप्रमाणे केलंय सगळं. रोज प्रेम करायचं नाही, एकच दिवस करायचं. मग वडील असो, आई असो, आई करता एकच दिवस, मदर्स डे. फेसबुक भरतं आई 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 करून. घरात गेलं, आई म्हटलं वृद्धाश्रमात आहे, वा. वडिलांच्या करता एकच दिवस, फादर्स डे. मित्राकरता एकच दिवस, फ्रेंडशिप डे. प्रेमा करता एकच दिवस, व्हॅलेंटाईन डे. दुसऱ्या दिवशी ऍसिड फेकतो, छपाक. आता 2020 मधला बुवा आणलाय म्हटल्यावर असं मध्ये मध्ये दृष्टांत मिळणार बरं का. नाहीतर आमच्या समाजात, हिंदू धर्मात काय बसलंय माहितीये घट्ट, देवळात जायचं केव्हा कीर्तन असतं त्यावेळी अजिबात जायचं नाही, नाहीतर अडकून पडतो 2 तास. असं आई वडीलच मुलांना सांगतात बरं का. कारण कीर्तन म्हणजे इतकं घट्ट बसलंय डोक्यात, कीर्तन हे म्हाताऱ्या लोकांचं काम. त्यामुळे बुवा म्हातारा 70-80च्या पुढचा, साथीदार म्हातारे. आणि कीर्तन ऐकायचं कोण असतं? ज्यांचं 100% उत्तम पैकी ऐकण्याचं बंद झालंय यंत्र, असे 4 म्हातारे, त्याला म्हणतात कीर्तन. हेच आमच्या धर्माचं दुर्दैव आहे. शुक्रवारी मशिदीत आणि रविवारी चर्चमध्ये 5 वर्षाच्या मुलासहित जातात. मम्मी जर आडवी आली ना, मुलगा उठायचा आहे, लहान आहे, तिला 4 दिवस जेवायला देत नाहीत बरं का. आपलं प्रेम आपल्यालाच पाहिजे. कुठपर्यंत आलेत बघा. औषध मारल्यानंतर झुरळ कशी बाहेर येतात, तसे देशाचे खरे कोण आणि खोटे कोण बाहेर पडायला लागलीत. फक्त तुम्ही देशाचे नागरिक आहात का दाखवा म्हटल्यावर झोमतं. मग या देशाचं फक्त फुकट अन्न खाणार आणि आमच्या पाहिजे तेव्हा रस्ते अडवणार, पहाटे उठून ओरडणार, आणि आम्हाला मात्र 10 नंतर हे सगळं बंद करा. वा. राग येऊन काहीच चालत नाही हो. राग येतो बऱ्याच जणांना. पाकिस्तानला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. बायकोला सांगतो ऑफिसमधून आल्यावर, कडक चहा कर, बातम्या बघणार आहे. वा, बातम्या बघणार आहे. मग चहा कडक कशाला पाहिजे? कारण तिकडे युद्ध सुरू आहे म्हणे, उरी. आमचं देशप्रेम फक्त आता व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करण्यापुरतं उरलंय, एक एक दिवसावरती. सांगण्याचं कारण, बायकोला सांगतो चहा कर, कडक. आणि बायको सुद्धा शेजारी सांगते, आमचं यांच्या देशावरती फार प्रेम आहे हो, फार पराक्रमी आहेत. काय करतायत? सकाळपासून टीव्ही पासून हल्लेले नाहीत, फक्त बातम्या बघतायत. बरं, ती बायको सुद्धा हुशार. चहा कोणता टाकते? वाघ बकरी चाय. काय नाव दिलंय बघा. ते 2 कप घेतात, समोरासमोर नवरा बायको बसतात, वाघ आणि बकरी. आता वाघ कुठला आणि बकरी कुठली ते तुम्ही ठरवा बरं का. सगळं बुवाने बोलायचं नसतं. एक एक दिवसावरती प्रेम हो. पण आमच्याकडं श्वासे श्वासे दत्त नाम स्मरातम, हरी भजना बीण काळ घालवू नको रे, हरी भजना बीण काळ घालवू नको. आज रात्री महेश बुवा काळे येणार आहेत, अभिषेक बुवांचे शिष्य. त्यांना म्हणायला लावा, माझ्यापेक्षा त्यांच्या आवाजात चांगलं ऐकायला. तुकाराम महाराजांच्या सारख्यांची वाणी अखंड पांडुरंगाला अर्पण आहे. संतांची वाणी अखंड पवित्र नामानं सिद्ध झालेली, त्यामुळे त्यांना संस्कार नको आहेत कुठल्याही वाणीला. हा उपदेश आमच्याकरिता आहे. कारण या शब्दानं जोडलंही जातं आणि तोडलंही जातं. जोडलं कसं जातं? मी थोडा इकडच्या प्रांतात आलोय ना, गाडगे महाराजांचा एक दृष्टांत सांगतो. त्यांना खापरी बाबा म्हणायचे. संत गाडगे महाराज गोव्यामध्ये मडगावला कीर्तनाला गेले होते. सगळ्या गोष्टी पुस्तकात असतातच असं नाही हो, चरित्रात काही त्या त्या प्रांतात घडलेल्या जुने लोक सांगतात. काय किस्सा आहे पहा. तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं, ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांचिया. गाडगे महाराज कीर्तनाला कसे यायचे हो? ते आधी कीर्तनाला आलेत, मग हे आमची व्यवस्था करणार, चहा वगैरे. तसं गाडगे बुवांचं नाही बरं का.
लोक त्यांचं आवडतं भजन गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ते सुरू असायचं भक्तांच्याकडून टाळकऱ्यांच्याकडून आणि कुठंतरी गाव झाडून यायचे आणि मध्येच उभे राहायचे आणि वराडी प्रांतातल्या भाषेतून मले तुले असं बोलायचे. गोव्यामध्ये पहिलं कीर्तन त्यांचं शाळेच्या पटांगणात लाल माती पोर्तुगीजांची सत्ता होती त्यावेळी पासपोर्ट काढून जावं लागायचं. गाडगे महाराज कीर्तनाला उभे राहिले आणि लक्षात आलं आता तुम्ही कसे बसलाय खाली पण ते गोव्यातले लोक उभेच राहिले बसेनात खाली. पहिलं महाराजांचा अभंग झाला आणि बोलायला सुरुवात केली. मायबाप तुम्हीच पांडुरंग आहे कीर्तन मले करायचंय उभे राहून तुम्ही बसा. मला ती भाषा येत नाही बरं का त्यामुळे चुकायचं काही ती म्हणून थोडंच बोललो. पण गोव्यातले लोक खाली बसेनात कारण गोव्यातले लोक पोशाखाला फार जपतात. तो जरी घरी झोपडीत राहत असला तरी व्यवस्थित स्वच्छ धुवून इस्त्रीचेच कपडे घालतात बरं का. आणि त्यावेळी राज्य पोर्तुगीजांचं त्यामुळे त्या पोर्तुगीजांच्या कंपनीत काम करावं लागायचं. सरकारी गव्हर्नमेंट काही होते पण ते आपलंही सोडत नव्हते परंपरा. मग त्यांचा नियम कोणता हे धोतर नेसायची पॅन्ट घालायची नाही पण त्या पोर्तुगीजांचा नियम होता इन्सर्ट केल्याशिवाय कंपनीत कामाला यायचं नाही. ते काय करायचे धोतरात इन्सर्ट करायचे. पहिला तसा तिथं केला बरं का गोव्यातल्या लोकांनी. ते खाली बसेनात गाडगेबुवांच्या लक्षात आलं या जागी माझ्यासारखा कीर्तनकार असता तर अपमान करून रिकामा झाला पुन्हा या गावात येणारच नाही. शब्दच वापरले तर पण गाडगेबुवा कसे बोलले पहा. ओलावा वचना जयांची हे संतच असं बोलू शकतात म्हणून तर आजपर्यंत आपण मंदिरात जातो त्यांच्या विश्वासानं. नाही तर देवाला कोण पाहिलंय हो. ज्यांनी पाहिले त्यांना नमस्कार आहे पण आपण त्या श्रद्धेनं जातो हेच आमच्या आनंदाचं ठिकाण आहे. गाडगे महाराज म्हणाले मायबाप हो तुम्ही बसा खाली. का बसत नाही मला लक्षात आलं ही लाल माती आणि तुमचे कपडे खराब होतील म्हणून ना. पुढचं जे बोलले ते बोललेलं ऐकल्यानंतर पुन्हा गोव्यात गेल्यानंतर कुठल्याही कीर्तनकाराला सांगावं लागलं नाही कीर्तन बसून ऐका. हे गाडगेबुवांचं काम. काय बोलले माहितीये मायबाप तुम्ही बसा खाली मला माहिती तुमची घाण होतील कपडे म्हणून बसत नाही पण काळजी करू नका मी जातीचा परीट आहे. कीर्तन झालं की तुमच्याकडे येतो सगळ्यांचे कपडे घेतो नदीवरती धुवून परीट गाडी घेऊन घराघरात आणून देतो. हे ऐकलं आणि सगळे पटापटा खाली बसले हो. पुन्हा कोणाला सांगावं लागलं नाही कीर्तन बसून ऐका म्हणून. अशा शब्दांनी काय मिळू शकतं परमात्मा मिळू शकतो. माणूस जोडला जाऊ शकतो म्हटलं ना. तो तेवढा एक दृष्टांत सांगतो आणि पूर्वरंगात थांबतो. गोष्ट आहे साधी. संध्याकाळी 5 वाजले आणि ऑफिसमधून घरचा माणूस करता घरी आला. ऑफिसची फाईल ठेवली टेबलवर आणि आंघोळ करायला गेला. आंघोळ करायला म्हणजे सध्याच्या भाषेत फ्रेश व्हायला गेला. फ्रेश शब्द वापरला की आंघोळ केली नाही तरी चालतं बरं का इतकं फ्रेश वाटतं. तोपर्यंत एक लहान मुलगा त्याचा 4-5 वर्षाचा तो खेळता खेळता गेला आणि टेबलवरची वही उघडली फाईल वडिलांची आणि त्यामध्ये ऑफिसचे कामाचे कागद होते. त्यात भारताचे नकाशे जगाचे नकाशे. आता लहान मुलांना काय हो त्यानं तो जगाचा नकाशा घेतला आणि फाडायला सुरुवात केली. तुकडे तुकडे केले. वडील आंघोळ करून बाहेर येऊन बघतायत तो मोलाचा उद्योग सुरू. आले 2 धपाटे घातले पोराच्या पाठीमध्ये. काय केलंच काय माझ्या ऑफिसचे कामाचे कागद आता मला बोलून घ्यावं लागेल. सैर भैर झाले. टेबलवरती ते तुकडे जोडत बसले. आता जगाचा नकाशा केवढा अवघड हो. एवढे लहान लहान देश असतात. 2-3 तास जोडतायत पण काही जमेना. शेवटी आणि 2 धपाटे घातले. आता काय जोडून देणार आहेस मला मुलाला म्हणता येतं. मुलगा 4-5 वर्षाचा वडील 45 निघून गेले. आता काही कामाचं नाही म्हणून ते तुकडे टाकले. तो मुलगा लहान टेबलाजवळ आला आणि उभा राहून वडिलांना जी इतक्या मोठ्या 2, 2.5, 3 तास जमलं नाही काम जगाचा नकाशा जोडायला तो मुलानं 5 मिनिटात जोडला हो.
हे बाहेरून बघतात तो विश्वास बसेना. अरे मी एवढा मोठा जगाचा नकाशा किती क्लिष्ट आहे, अवघड आहे, तो जोडत बसलोय 3 तास, मला जमलं नाही, आणि तू एवढासा लहान 5 मिनिटात जोडलास कसा? त्या लहान मुलाचं जे उत्तर ते आमच्या आजच्या पूर्वरंगाचं सार. त्या मुलानं काय सांगितलं माहितीये? बाबा तुम्ही जग जोडत बसलात, पण तुम्हाला माहिती नव्हतं या जगाच्या मागे एक माणूस होता. मी पलीकडून माणूस जोडत गेलो, आपोआप इकडून जग जोडलं गेलं. त्यामुळे आजच्या दिवशी संक्रांतीच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना. आणि माझ्या परमभाग्यानं दत्त महाराजांच्या कृपेनं माझं गाव नरसोबाची वाडी आहे. अजित कडकडींच्या आवाजात ऐकलं असेल, वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. महाराजांचं हे राम उपासनेचं पवित्र ठिकाण. पहिल्यांदा इथं माझ्या वडिलांच्या बरोबर आलो, ज्यांनी मला कीर्तन शिकवलं. वडील आपले गुरु ज्या जागी सेवा करून गेले त्या जागी उभं राहण्यामध्ये फार भाग्याची गोष्ट असते. ते कुठल्याही मॉलमध्ये विकत मिळू शकत नाही बरं का, ते मी भोगू शकतो. त्यामुळे महाराजांचा हा परिसर, आपण सर्व भक्त जमलेले, यामध्ये संक्रांतीच्या शुभेच्छा. महाराजांची कृपा सगळ्यांच्यावरती हो आणि जीवन सगळ्यांचं धन्य हो, मानसिक शांती, आनंद, समाधान मिळो ही प्रार्थना करतो. आणि आजच्या दिवशी तुकाराम महाराजांनी ज्या शब्दांनी ग्रंथ अभंग तयार झाले त्या शब्दांना देव मानलं. सगळं एका कीर्तनात व्हायचं नाही म्हणून थांबतो, चरित्र सांगायला पाहिजे. मूळ पदामध्ये तुकाराम महाराजांचे शब्द, आम्हा घरी धन शब्दांची चरत. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. आम्हा घरी धन शब्दांची चरत, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, आम्हा घरी धन शब्दांची चरत. शब्दांचीच शस्त्रे यत्न कर, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, आम्हा घरी धन शब्दांची घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांची चरत नाही, शब्दांची चरत नाही. दिरदिर ताना तन दे रे नदी, 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 दीम 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 ताना तन दे रे नदी, दीम 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 ताना तन दे रे न, दीम 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 ताना तन दे रे न, दीम ताना तन दे रे न, दीम तोम तनोम दित्रोम तदारे दानी उदनी दानी तदानी तधारे तारे दानी दित्रोम तनन दित्रि ताना तन दे रे न, नादिर दीम दित्रोम तनन
Nadridim nadridim ditron tananana ditron tananana ditron tananana Nadridim nadridim ditron tananana nadridim Drikita drikita traka thrit thrit nana taka dilang dhit kit tak ghidana ditron tanana tanana tana deri tanana tana deri tanana tana deri nadim tere 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 nadim नमः पार्वती पते थोड्या वेळ नामस्मरण करूया आपल्या सगळ्यांच्या प्रसन्न आवाजामध्ये. ज्यांना गाण्यातलं शास्त्र राग कळतात त्यांना काय गातोय ते कळतं, पण ज्यांना राग कळत नाही त्यांना बुवाचा राग येतो, काय आऊ करतोय हा मध्ये मध्ये. पण सामवेदातून ऋषी मुनींनी राग रागिण्या बांधल्यावर रावण राक्षस म्हणतो, पण त्यानं असं गायन केलं गोकर्ण महाबळेश्वर शंकरांनी स्वतःलाच देऊन टाकलं. तोड शास्त्राला धक्का म्हणजे संध्याकाळी कीर्तन आहे पण राग सकाळचा वापरतो. कारण आम्हा कीर्तनकारांना हनुमान जयंती शिवाय सकाळचे राग वापरता येत नाही. तो एकच कीर्तन सकाळी असतं. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रेयांनी ब्रह्मावर्तला असताना चातुर्मास्यात उत्तर प्रदेश आज्ञा केली, सगळ्यांच्यासाठी तारक उद्धारक मंत्र तयार करा. तोच मंत्राचा उच्चार दिगंबरा दिगंब श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपल्या सगळ्यांच्या प्रसन्न आवाजामध्ये मध्यम आवाज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद
बोलो राम 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 बोलो राम राम राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज की। या कीर्तनाच्या परंपरेनं तुकाराम महाराजांचा अभंग त्याचा पूर्वरंग झाला. नामस्मरणानं मी तूपणाची झाली बोळवण. आता कीर्तन माझंही नाही आणि कुणाचं नाही, फक्त देवाचं. आता भगवंताबद्दल असावा नसावा ही चर्चा थांबून कोणी आपलं मन मना भव अर्जुनाला सारखा आग्रह करणारे, ते मन बुद्धी विलीन झाल्यानंतर कापूर जसा तयार असतो ना, अग्नीचा स्पर्श झाला की वायुरूपात मधली अवस्था नाही, तशी सगळी सिद्धता झाल्यानंतर देव पहाया गेलो आणि देवची होऊन ठेवली. तुका म्हणे आळी जेवी नुरेती वेगळी. पण काहीतरी साधन लागतं ना. तुकाराम महाराजांनी शब्दांचं आज पूजन केलंय, शब्दरूपी देवानं. त्या शब्दांनीच कसा परमात्मा मिळाला. आजच्या दिवशी एक पुराणातला प्रसंग माझ्या गुरुकृपेनं महाराजांच्या चरणी ठेवतो. असाच दरबार खचाखच भरलाय. त्या दरबारामध्ये 5000 वर्षापूर्वीची गोष्ट. सुवर्णाच्या सिंहासनावरती त्या नगरीचा राजा बसलाय. आनंदाचं वातावरण आहे. तुमच्याच प्रांतामधली कथा आहे. विदर्भ देश का भूपति भीष्म का। विदर्भ देश का भूपति भीष्म का रहना कुंडिनपुरम। विदर्भ देश का भूपति भीष्म का रहना कुंडिनपुरम। भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप। भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप। भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप। भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप। पुण्यशील नृप। पुण्यशील नृप। पुण्यशील नृप। भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप। जैसा पुरंदर सुरमो। जैसा पुरंदर सुरमो रामा साधो
चाकीत वर्णन आहे. राजा कोण? भीष्मक राजा. आत्ताची अमरावती, त्यावेळेचं कुंडिनपूर. ज्यांना माहिती त्यांना कळेल चरित्र कुठलं सुरू झालंय. असा दरबार भरलेला आणि अचानक त्या दरबारामध्ये राजाजवळ एकानं दूतानं सांगितलं, कोणी एक यात्रेकरू ब्राह्मण तुमच्या भेटीला आलाय. ब्राह्मण भेटीला आलाय म्हटल्यानंतर आत आल्यावर राजानं पूजन केलं. राजानं पहिला आदर सत्कार आतिथ्य केलं. म्हणजे ब्राह्मण आल्या आल्या राजा स्वतःच सिंहासन सोडून उठला. घरी आलेल्यांना पहिला पाहुणचार कसा करायचा असतो? आपण जर बसलेलो असेल तर पहिलं उठायचं असतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये बाकी काही शिकवत नाहीत फी घेऊन. भेटल्यावर हाय म्हणा, जाताना बाय म्हणा. काय पडलेलं उचलून दिलं तर थँक्यू म्हणा, लात घातली तर सॉरी म्हणा. तो काही करत नाही. समर्थांनी सकाळी उठवणीच तोंडा धुवावी इथून सगळं सांगितलंय बरं का. एटिकेट्स सगळं आपल्यात आहे. पहिला आदर केला म्हणजे राजा स्वतः सिंहासनावरून उठून उभा राहिला, नमस्कार केला, पाद्यपूजन केलं. आणि दुसऱ्याला उठून बसवावं लागलं नाही. काळ जुना होता, त्यामुळे ब्राह्मण आल्यानंतर त्याला दरबारात स्थान होतं आरक्षित. मी जुनी काळची गोष्ट बोलतोय. आता ज्यांचं हृदयात स्थान होतं सगळ्यांच्या, ते शेंडी जानव्यापर्यंत आली बोलायला. समाजाची अपेक्षा असती वडिलांचं टिकवावं मुलानं, असते ना. मी कीर्तनातलं बोलतोय बरं का, मन बाहेर फार नेऊ नका. तुम्ही म्हणाल काय टीव्हीवर आणि पेपरमध्ये तेच चाललंय, इथं जरा मानसिक शांती करता येत. पण जुन्या कथा काय ऐकायच्या, याच मातीत घडलेल्या आहेत. त्यावेळी लोक कसे वागले धर्माच्या रक्षणाकरिता, कोणकोणत्या वेळी. आला तिथे ब्राह्मण कीर्ती नामा, राई तया शीघ्र केले प्रणाम. नमस्कार केला, आदर झाला आणि दोघांचा संवाद सुरू. राजा आणि आलेला ब्राह्मण. कोण आपण, कुठून आला? मी असा देशाटन तीर्थाटन करत असतो, फिरत फिरत तुमच्या नगरीत आलो. बरं वाटलं आम्हालाही तुम्ही आलात. आहे ना व्यवस्थित सगळं. त्या ब्राह्मणानं समोरच दरबारात भरलेल्या कौतुक करायला सुरुवात केली. महाराज, मी तुमच्या समोर आहे म्हणून बोलत नाही, जे स्पष्ट आहे ते खरं बोलतो आणि खरं आहे ते स्पष्ट बोलतो. मी नगरीत फिरल्यानंतर तुमच्या माघारी कोणीही तुमची निंदा करत नाहीये. उलट लोक म्हणतात राजा असावा तर असा, ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तृप्त आहेत. पृथ्वीला अवनी म्हणतात, अन्न वस्त्र निवारा देते, आणि त्याच्यावर राज्य करतो त्याला अवनीपती म्हणतात. मनुष्य हा समूहानं राहतो ना, मग सगळ्या समूहाची ज्याच्यावर जबाबदारी आहे, अन्न व्यवस्थित मिळणं, संरक्षण होणं, पाणी मिळणं. संकटाच्या ठिकाणाहून जो नेतो ना योग्य जागी, त्याला नेता म्हणतात. संस्कृत शब्द आहे. त्यामुळे सगळ्या समाजाला सुद्धा विचारण्याचा हक्क आहे, कुठं नेता. बटन दाबायच्या वेळी रिक्षातून नेता ना सगळ्यांना, काका मामा. झाल्यानंतर काय होतं मग तुम्हाला? संकटातून योग्य ठिकाणी नेतो त्याला नेता म्हणतात. खड्ड्यात नेता, खड्ड्यात सुद्धा वेगळं जायला नकोय. दारात पाऊल ठेवलं की यहां भी खुदा है, वहां भी खुदा है, जहां देखो वहां खुदा ही खुदा है. जहां आज खुदा नहीं होगा वहां कल खुदा होगा, क्योंकि ये ऊपर वाला नहीं, म्युनिसिपॅलिटी का रस्ता खुदा है. नवीन टेंडरनं रस्ता करायचा, नंतर फोनवाल्यांनी उकरायचं, पुन्हा नवा रस्ता पाणीवाल्यांनी उकरायचं. आम्ही काय मूर्ख आहे आम्ही समाजातले? पण आपल्याला सुद्धा काय, त्यांना किती मिळाले पॉइंट्स, त्यांना किती मिळाले.
देशाचं प्रेम बेगडी आहे फक्त हो. भगवद्गीता हातात फासावर घेणारे जाणारे गेले. आता आम्ही सुद्धा म्हणतो सगळीकडे सगळं चांगलं झालं पाहिजे, पण नोटा बाहेर काढल्या रात्री किती जणांना त्रास झाला, फारच करता येतो. मनाची गल्ली साफ झाल्याशिवाय दिल्ली साफ होत नाही. मी अजून जर रेल्वेच्या ठिकाणी तिकिटाला उभं राहायला लागल्यानंतर मधले जाऊ देत, मलाच पहिल्यांदा द्यावं म्हणून घुसत असेल, मी अपेक्षा करायची नाही जिल्ह्याचे आणि दिल्लीचे कसे असावेत. यथा राजा तथा प्रजा म्हणतात ना, यांनी कौतुक केलं. रंजयती सा इति राजा. राजा कसा पाहिजे? प्रजेला पुत्रवत प्रेम करणारा, किमान जे अन्न वस्त्र संरक्षणाकरता प्रजेला मागण्या मागाव्या लागू नयेत, आनंद देणारा, संतोष देणारा, समाधान देणारा राजा कसा पाहिजे? सुख देणारा, मोद देणारा. गणपतींच्या हातात मोदक असतो का नाही? त्याला मोदक का म्हणतात माहिती? कारक प्रत्यय. मोद म्हणजे आनंद निर्माण करणारा. मोदक वरून कसाही असतो पण आत गोड गोड असतं का नाही? लहान मुलं वरचं आईकडे देतात आणि आतलं गोड गोड खातात बघा. मोदक म्हणजे मोद देणारा, आनंद करणारा. मग राजा कसा असावा? मोदी असावा, म्हणजे स्वतःही आनंदी असावा आणि आमच्या गाईला कापायचं बंद करणारा असावा, गंगा स्वच्छ करणारा असावा, गीता सगळ्या जगाला वाटणारा असावा. नाहीतर आतापर्यंत गीता वापरली नाही का 60 वर्ष कोर्टात? मैं गीता पर हात रख कर कसम खाता हूं, उत्तम पैकी देशाला खोटं बोलून दुसरं काय केलंय हो? पण सगळ्या देशाला वसुधैव कुटुंबकम. आणि 21 जूनला सगळ्या राष्ट्रांना 150 पेक्षा प्राणायाम करायला रस्त्यावरती आणि गावागावातून बसवणारा राजा. 60 वर्षानं कळत नव्हतं गीता गंगा गाय किती पवित्र आहे. कोणाचे वंशज होते हो? आम्हाला फार आशा आहेत, ज्यांचं रक्तच या धर्माचं आणि मातीचं नाही ते काय विकास करणार हो? हरदासाची कथा मूळ पदावर. राजा कसा असावा? तुमच्यासारखा. ब्राह्मणानं सुरुवात केली, सगळ्यांना आनंदित ठेवणारा राजा स्वतः किती आनंदी असेल म्हणून बघायला आलो. मग ब्राह्मणानं आहे ते खरं सांगितलं. मग मी तुमच्याकडे बघतोय, तुम्ही मात्र पूर्ण आनंदी दिसत नाही, काहीतरी काळजी चेहऱ्यावर दिसते. राजा म्हणाला, गुरुजी बरोबर ओळखलं. मग काळजीचं कारण काय? राजानं जवळच एक लहानसं चिमुकलं सिंहासन होतं, रत्नजडित. त्या सिंहासनावरती एक नाजूक तेजस्वी सुकुमार मुलगी बसली होती. राजाने सांगितलं, हे कारण आहे काळजीचं. ब्राह्मणानं विचारलं, काळजीचं कारण हे? ही इतकी सुंदर मुलगी, तेजस्वी, सात्विक, कोणाची आहे? माझीच आहे, राजकन्या. नाव रुक्मिणी. जगदंबेचं चरित्र आहे बरं का. तीच अंबिका, मृणानी, भवानी, शर्वाणी, तीच पार्वती, तीच नारायणी, तीच चंद्रकंठा, तीच शैलसुता, तीच चामुंडेश्वरी, तीच महासरस्वती, तीच महाकाली, महामाया, शांता, दुर्गा, नवदुर्गा, तीच इथं रुक्मिणी म्हणून आहे, कुंडिनपूरची राजकन्या. राजा भीष्मक, त्याची मुलगी रुक्मिणी. रुक्मिणी म्हणजे आदिमायेचं चरित्र आहे बरं का हे. अहो, मग इतकी तेजस्वी मुलगी, काळजीचं कारण का? राजाने सांगितलं, उपवर झाली आहे, उपवर. आता उपवर शब्द म्हणजे जुन्या लोकांना कळला असेल, म्हणजे नव्यानं सुद्धा कळला असेल. पण परवा एका कीर्तनात उपवर शब्द वापरला. नंतर एका तरुण मुलीने विचारलं, बुवा ते उपवर म्हणजे जाड रव्याचा का पातळ रव्याचा? तिला वाटलं उपमा, उपीट वगैरे. मराठी आमच्या पुस्तकातूनच गेलं, संस्कृत केव्हाच गेलं. त्यामुळे लहान मुलांना जी कॉन्व्हेंटला असतात ना, त्यांना पिवळा म्हणजे कळत नाही, येल्लो म्हणजे कळतं. बघा आमचं घर किती बदलत चाललंय. म्हणून जरा मातृभाषेत बोलतो मध्ये मध्ये. सगळेच जर शब्द शास्त्रशुद्ध मराठी काढले तर भैरवीच्या ऐवजी कीर्तन संपल्यावर मला भोपाळी म्हणावी लागेल, इतकी झोप लागेल तुम्हाला. नमुन्याकरता सांगू,
पेढा पेढा म्हणतात, पेढा आमच्याकडे प्रसिद्ध आहे. पेढा पेढा म्हटल्यावर भक्त का नाही, पण पेढ्याला सुद्धा मराठी शब्द आहे, शास्त्र शब्द. केवढ्याला पडेल बघा. पेढ्याचा मूळ शब्द मराठी दुग्ध शर्करा युक्त घन घंटा गोल म्हणजे पेढा. केवढ्याला पडायचं हो. सगळं जर असं कीर्तनात आलं तर ऐकेल का कोणी. अहो नाथांनी सुद्धा वाड्यामध्ये वेदांत सांगायचा. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग पायारी. मनुष्य जन्म कसा लतो. पण तेच नाच ज्यांना संस्कृत बिकट वचनं कळतात त्यांना गुह्य वेदांत सांगायचे. पण जी ढोरं ओढणारी जमात आहे तिथं कोण ब्राह्मण जाणार आहे, कीर्तनकार जाणार आहे, वेद उपनिषद शास्त्र सांगायला जाणार आहे. पण नाथ गेले, संवाद झाला पाहिजे, कम्युनिकेशन. आणि त्यांनी वेदांत तत्व पण सोप्या त्यांच्या भाषेत. भारुडातून विंचू चावला दादला नको गो बाई, ही भाषा कोणासाठी आहे. ज्यांना अवघड भाषा कळत नाही. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेचे उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती. सांगण्याचं कारण राजानं सांगितलं मुलगी उपवर म्हणजे लग्नाची झाली. ब्राह्मणानं विचारलं मग लग्नाची झाली मग तुम्हाला काळजी कसली, तुम्ही राजे आहात. राजानं सांगितलं ते काही असलं. उपवर कन्या होता. मोरोपंतांची आर्या पूर्वरंगात तैसी आर्या मयूरपंताची आम्हा घरी धन. काय धन आहे बघा. उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते. का तर सासर सागर जाय कशी पार ही ठिका तरते. चारही ठिकाणी कातरते 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 कातरते. मुलगी लग्नाची झाली, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते म्हणजे कातरी लावते. का सांगतो तर, का तर सासर सागर जाय कशी पार हे चिका तरते. आज सगळं शब्दांवरच बोलायचं आहे ना. त्यामुळे आम्हा घरी धन. काय आरया आहे सुंदर. मुलगी लग्नाची झाली की बापाच्या काळजाला कात्री लागते, काळजीची. का तर सासर सागर, सासराला समुद्राची उपमा दिली आहे. जाय कशी पार हे चिका तरते. राजानं सांगितलं राजा असो वा रंक असो, मुलगी लग्नाची झाली की त्याची जात एकच. राजा नाही आणि रंक नाही, त्याची जात एक काळजी करणारा. सध्याच्या 2020 मध्ये खेड्यापाड्यातून साक्षरता अभियानानं 100% सुशिक्षित झालेला भारत आहे. पण नासलेले मेंदू कमी होत नाहीत, वाढतायत. म्हणून तर 22 तारखेला फाशी होणार आहे 7 वर्षानंतर. मुलीकडं कसं बघावं सांगण्याकरता. परवा पोलिसांनी गोळ्या घातल्या म्हणून संपले, नाही तर किती वर्ष थांबले असते कोणास ठाऊक अन्न खात. सुशिक्षित आहे ना समाज. चंद्रावरती राहायला जाईल उद्या, पण अजून रेल्वेमध्ये, बाजारपेठेमध्ये, गर्दीमध्ये, देवळातल्या गर्दीमध्ये स्त्रियांच्या बरोबर कसं वागावं आणि बघावं कळत नाही. सुशिक्षित समाजाला लेडीज करता वेगळं ठेवावं लागतं. शिकलाय का काय झालंय. सध्याच्या काळात मुलगी लग्नाची जाऊ द्या, मुलगी झाली की काळजी करणारा. मागच्या शासनानं जाहीर केलं होतं बघा, लेक जन्माला येऊ दे, रिक्षावरती ऍडव्हर्टाईज, लेक वाचवा. तुम्हाला आई पाहिजे, पत्नी पाहिजे, बहीण पाहिजे, मुलगी का नको. त्यामुळे मुलगी जन्माला आली की किती 10,000 रुपये देणार होते वाटतं. आणि लग्नाची झाल्यावर 1 लाख तीर्थरूपांचंच देणार होते. पण एकटा तरी नेता बोलत होता का मुलगी जन्माला येऊ दे, पण कुठल्याही ठिकाणी स्टेशनवर, एअरपोर्टवर, बाजारात रात्री अपरात्री जाऊ दे, केसाला धक्का लागणार नाही, ही पोलीस आणि गव्हर्नमेंट जबाबदारी घेईल. एकटा तरी बोललाय. नंतर फक्त आम्ही ती इंग्रजी पद्धतीनं श्रद्धांजली, गुलाबाचं फुल आणि मेणबत्ती. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. किती काळजी असते हो. उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते. मोरोपंतांची किती वर्षापूर्वी आर्या आहे, पण आज सुद्धा तेच आहे बरं का. मुलगी लग्नाची झाली काळजी असते, स्थळ कसं मिळेल.
बाकीच्यांचं जाऊ द्या, नवरा मुलगा कसा मिळेल? पुरुषांना काय फार त्याग नाही आहे हो, पण या आमच्या माता भगिनींचा त्याग फार मोठा आहे. आम्हाला लहानपणी आवडत असलेला कंपास सुद्धा आम्ही ठेवतो जपून. माझंही नागरिक शास्त्राचं पुस्तक अजून कोरच्या कोर आहे, वापरलंच नाही ना. सांगण्याचं कारण, यांना कुठल्या वस्तू ठेवायला परवानगी, ज्यांनी जन्म दिला आणि ज्या घरात वाढल्या त्या आई वडील घराला सोडून जायचं कुठल्या तरी एका दिवसात. ते कसे राहतात स्वभाव माहिती नाही, जुळवून घ्यायचं, जुळवून. कोणाला कमी साखरेचा, कोणाला जास्त साखरेचा. आम्हाला काय म्हणतात माहिती, हातावर पाणी पडलं की पळाली. पण स्त्रियांना किती उपदेश आहेत. त्या बांगडीमध्ये उपदेश असतात, रुकवतात. सप्तपदीमध्ये उपदेश असतात. बाळ, मुली, आजपर्यंत आम्ही तुझे आई वडील होतो, आता उंबरठा ओलांडलास की ते सासू सासरे तुझे आई वडील. मुली जपतात बरं का. नाण्याची दुसरी बाजू आहे, हे आई वडिलांनी लक्षात ठेवायचं. दुसऱ्याच्या पोटचा गोळा जर आपल्या घरात कायमचा सेवा करायला येतोय, ती फक्त भांडीवाली किंवा कपडेवाली नाहीये. तिलाही तिच्या आई वडिलांची आठवण येऊ नये, ही या जोडीची गरज आहे बरं का. समाज दोन्ही वृत्तीनं चालतो. नाहीतर लेकीला सारखा फोन करून सांगायचं मोलकरीण पाहिजे, आठवड्याला सिनेमा पाहिजे, फरशी पुसायला पाहिजे. सुनेला मात्र सांगायचं चालायचं नाही. एवढं करून तोंडात नाम शोभत नाही बरं का. मी थोडं स्पष्ट बोलल्यासारखं वाटेल. लोण्यापेक्षा मऊ काळीज लेकी करता, ते सोने करता कुठला दगड होतो काही कळत नाही. मी साखर खेरडी गावातल्या सासवांचं नाही बोलत, दुसऱ्या गावातल्या. इथल्या फार चांगल्या आहेत बरं का, गुण्या गोविंदानं राहतात. मला परत जायचंय नीटवाडीला हो, चांगलं बोललंच पाहिजे. सांगण्याचं कारण, सासराला समुद्राची उपमा दिली आहे. कशी तरुण जाईल बरं. मुलगा जो पाहिजे तो कसा पाहिजे? मुलींना प्रश्न भरपूर विचारतात. मुलगी कशी पाहिजे? डोक्यावर पदर घेणारी पाहिजे, आई वडिलांना उलट न बोलणारी पाहिजे, रांगोळी घालणारी पाहिजे. रांगोळी म्हणजे साधी बरं का, संस्कार भारतीची नव्हे, रोज परवडत नाही हो. तुळशीला पाणी घालणारी पाहिजे. म्हणजे काय, मुलगी सीतेसारखी पाहिजे. मुलीकडच्या लोकांनी ठणकावून सांगायचं मिळेल, पण तुमचे चिरंजीव रामासारखे वागतात का? तुमचे राम जर संध्याकाळी नागमोडी येत असतील, रोजच 31 डिसेंबर साजरं करत असतील, त्यांना सीता आमची चालेल का? वा रे वा, एकजणाच उपदेश सगळ्यांना. बरं, ते मध्यस्थ ठरवणारे असतात ना, ते उत्तम पैकी पुढ्या सोडत असतात बघ. खोट. जावई बुवाना सर्व गुण संपन्न, लग्नानंतर करतो सर्व गुण, एक सुद्धा शिल्लक ठेवलेला नसतो. बरं, सध्या नवीन पद्धत आहे, टीव्हीवर जाहिरात आहे, शादी.com. ऑनलाईन सगळंच कळत नसतं बरं का. नवीन सुविचार आहेत. माणूस तेवढाही चांगला नसतो जेवढा फेसबुकवर दिसतो, आणि तेवढाही वाईट नसतो जेवढा इलेक्शन कार्डवर असतो. काय कॅमेरा कुठला वापरलाय? माझा तर फोटो पोस्टमार्टम केल्यासारखा झालाय. फेसबुक का काय करावं लागतं? सकाळी गुड मॉर्निंग, रात्री गुड नाईट. काय चहा पाजायला लागतो? मित्र पाहिजे तर कृष्णासारखा पाहिजे, पुत्र पाहिजे तर कृष्णासारखा, मित्र पाहिजे तर कृष्णासारखा, योद्धा पाहिजे तर कृष्णासारखा, शांतिदूत पाहिजे तर कृष्णासारखा, गुरु पाहिजे तर कृष्णासारखा, शिष्य पाहिजे तर कृष्णासारखा. काय नाहीये कृष्ण. मैत्री सुद्धा कशी करावी कृष्ण शिकवतात. सांगण्याचं कारण, उपवर कन्या होता, राजानं सांगितलं. बरेच राजपुत्र आले. मग त्यांनी बघितलं दरबारात दोघांचा संवाद सुरू आहे. राजानं सांगितलं, माझ्या रुक्मिणीचं तेज बघितलं, रूप बघितलं, आणि त्या राजपुत्रांना लाज वाटायला लागली. ते म्हणाले, हिचा पती काय गडी सुद्धा शोभणार नाही, ओवाळून टाकून द्यावं. म्हणून ते जे आले राजपुत्र आले, आणि जरा जाऊन येतो म्हणून जे गेले ते परतच आले नाहीत. ब्राह्मण उभा आहे हा दरबारात, राजा सिंहासनावर. ती रुक्मिणी ऐकते. रुक्मिणी एकच मुलगी नव्हे, 5 भाऊ आहेत तिला. भागवतात श्लोक आहे. कोण कोण आहेत?
रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनन्तरं रुक्ममाली रुक्मकेशी रुक्मण्येषा स्वसा सती। गोपाल कृष्ण भगवान की जय। पहिला रुक्मी दादा, रुक्म्यग्रजो अग्रज, रुक्मरथो रुक्मरथ। गोष्ट केव्हाची 5000 वर्षापूर्वी, पण काय लक्षात येते बघा. पहिला रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्ममाली, रुक्मकेशी आणि मुलीचं नाव रुक्मिणी. म्हणजे काय लक्षात येतं, सगळ्यांच्या नावामध्ये रुक्म 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 आहे ना. आत्ताच आम्ही करतो असं नाही. कोणाच्या घरी गेलं, यजमान येतात, नाव त्यांचं सुभाष, मिस्टर सुभाष. मंडळींचं नाव सुद्धा काहीतरी सुवरून सुलोचना वगैरे असतं. जोडी खरोखर असेल तर माफ करा बरं का, कीर्तनातली. मोठ्या मुलाचं नाव सुनील, दुसरा सुशील. म्हणजे सगळे सु 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 सु. हे काय आत्ताच नाही करत, पुराण काळापासून सुरुवात आहे. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनन्तरं रुक्ममाली रुक्मकेशू रुक्मण्येषा स्वसा सती. ती रुक्मिणी म्हणजे आधी जगदंब आहे. ब्राह्मण उभाच आहे. त्याने सांगितलं अनेक राजपुत्र आले असतील, ओवाळून टाकावं लागलं असेल, पण मी एक स्थळ सुचवू का? सुचवा. आता पुढचं वाक्य ऐकल्यावर तुम्हाला कळेल स्थळ कुठलं आहे. त्या ब्राह्मणानं सांगितलं, मी जे स्थळ सांगतो त्यावरून तुमच्या रुक्मिणीलाच ओवाळून ठेवावं. असा सुंदर आहे. असा सुंदर म्हणजे साधा सुंदर नव्हे, त्रिभुवन सुंदर आहे. चंद्राहून शीतळ, रवीहून सोज्वळ, अमृतापेक्षा मृदू, अमृतापेक्षा स्वादू, गगनापेक्षा मृदू, विरक्त झालेल्या वायुभक्षण करणाऱ्या योग्यांना सुद्धा दर्शनाचं वेड लावणारा. तो कुठला आहे माहितीये? ब्राह्मणानं सांगितलं, मी नुकताच द्वारकेहून आलो. स्थळ कळलं सगळ्यांना. ते स्थळ म्हणजे ब्राह्मणानं आनंदानं गायला सुरुवात केली. ही वाणी, तुका म्हणी वाणी परम अमृताची खाणी. शब्दच वापरतायत, पण काय शब्दानं मिळू शकतं. त्यानं भगवान गोपाल कृष्णांचं, द्वारकाधीश कृष्ण तुमच्या रुक्मिणी करता योग्य आहेत. कसे दिसतायत सांगू? मी याच डोळ्यानं पाहून आलंय. अहो, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ. तेणे मजके बाळ वेधी येले चंद्रा, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ. नाथांचा अभंग आहे, पण किती संतांना वेड लावलंय या देवानं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आमच्या कीर्तनात एक काव्य आहे. पूर्वरंगाला तुकोबांचे शब्द आहेत, आम्हा घरी धन. आता आम्हा घरी धन काय बघा, कृष्ण वर्णन कसं. एक काव्य आहे कीर्तनातलं. भगवंताच्या किरीटापासून पायापर्यंत वर्णन आहे. डोळे झाकून ऐका. कृष्णाची मूर्ती समोर आणायची, यात थांबायचं नसतं. आनंदाचा कंद हरी हा भक्त सखा गोविंद, आनंदाचा कंद हरी हा भक्त सखा गोविंद. हा कसा दिसतो माहिती? श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदुवदन तिल पुष्पनासिका कुंदरदन हनु अधर बिंबक हास्य मंद मंद हरी हा आनंदाचा कंद. सजन दीर्घश्याम तनु नवरत्न खचित सौवर्ण मुकुट श्री पेच तुरावरी कलगी विराजित कुटिलाल निटिलासी कस्तुरी तिलक केशरी गंध, तिलक केशरी गंध हरी हा आनंदाचा कंद. कंबुकंठ कौस्तुभाभरण शुभ पटीर पंकन वज्र वरुषित पीवनांसके यूर विभूषित कनक कटक सहरत्न तोडर प्रभानुभाषित शंख सुदर्शन गरासुर चतुर्भुज ललितांगुली धृत रत्न मुद्रिका वृंद हरी हा आनंदाचा.
विशाल वक्षस्थली रमाकुच कुंभ कुंकुमाले पलिप्त श्री वत्सलांचित सुवर्णयाध्योपवीत वंद्यमनित्रयं निम्नदावित दुरोबराचि मुखदुत्तरीय पट पारिजातनं कुसुम तुलसिका मिश्रहार पादाग्र चुंबिन भभरण जयाचा मधुर सुटला कंस हर्या आनंदाचा कंस अटीतटी जरी काठी पीत कौशेय वास पटवास सुवासित विचित्र शृंखल अगणित मणिजणि झणित मंजुल मणित किंकिणी विपुल तरोरुद्वंद्व विराजित जानुचंद सुकुमार सरतर कनकवलय रत्न तोडरे मंजु मंजु सिंजान हरि मंजीर परिष्कृत सहज रक्त मृदु वज्र अंकुश ध्वजांकित वृत्त वृत्त उत्तुंग रक्त नख चक्रवाल सत्पुण्य चंद्रिका ध्वस्त महृदयांतम समंदाकिनी माहेर चरणी उद्धृत रणरणिक जयाच्या क्षणिक ध्यानी तुटती झटिती सर्व भवबंध आनंदाचा कंद कोटी कोटी कंदर्प रूप लावण्य दर्पहर ध्यान मनोहर अनंत जन्म मनोमल पटली निर्मूलन कर भक्ती गम्यत पत्रय भंजन आसे कनक ध्यानी पाहता वाटे जणू नयनात भरावे हुंगावे दृढ आलिंगावे की चुंबावे विसरतसे संसार सर्वै संत दयाचा पंत विठ्ठल सहज लागला छंद सहज लागला छंद हरिया आनंदाचा कंद हरिया भक्त सखा गोविंद हरिया भक्त सखा गोविंद हरिया भक्त सखा गोविंद चंद्राहुनी शीतळ रविहुनी 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 सोज्वळ ब्राह्मणानं वर्णन करता 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 याला कटाव म्हणतात जसा अभंग साकी दिंडी आम्हा घरी जण शब्दांची चरत भगवंत जसा नित्य आहे तसं मध्ये थांबायचं नाही पण जरा थांबावं लागतं बरं का नाहीतर दुसरा बुवा बघायला लागला असता कीर्तनातलं जुनं काव्य आहे पण सध्याच्या काळामध्ये सगळ्यांना आवडतं बघा शंकर महादेवन गातात ब्रेथलेस गातात ना शेवटीच 15 मिनिटानंतर होश्य करून श्वास घेतात ते पहिलं काव्य कीर्तनातलं आहे श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदु वदनतील पुष्पनासिका कुंदरदन हनु अधरबिंबगत हास्य मंद मंद कोटी कोटी कंदर्प रूप लावण्य दर्प हर ध्यान मनोहर अनंत जन्म मनोमल पटली निर्मूलन कर भक्ती गम्यता पत्रय भंजन आसे चनक ध्यानी पाहता वाटे जणू नयनात भरावे हुंगावे दृढ आलिंगावे की चुंबावे विसरतसे संसार सर्वही संततयाचा पंत विठ्ठला सहज लागला छंद तो ब्राह्मण वर्णन करतोय वर्णन करता करता रुक्मिणींची समाधी लागली कृष्ण कीर्तन ऐकता 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 रुक्मिणी समाधी अवस्थेत गेल्यावर सगळा दरबार ऐकतो आणि थांबले थांबल्यानंतर रुक्मिणीचं तन मन धन सगळं अर्पण करून विलीन झाल्यामुळं कृष्णमय झालेली ते जणू काय कृष्णांचं कीर्तन ते वर्णन याच्यामुळंच आमची रुक्मिणी देहाला तग धरू नये वर्णन संपलं आणि देहावरची तिची समाधी अवस्था उतरली आणि धाडकन खाली कोसळली रुक्मिणी खाली कोसळली सगळे घाबरले धावाधाव करतायत कोणी पाणी आणते कोणी म्हणे धरा कोणी पल्लवे घाली वारा कोणी म्हणे या कुमरा कृष्ण कीर्तने धडपली सगळे धावाधाव करतायत कोणी पाणी आणतंय वारा घालतंय अशी कशी काय पडली राजकन्या काही जण नुसतेच धावाधाव करतायत काही जण धावाधाव केल्यासारखं दाखवतायत त्याशिवाय प्रमोशन नाही ना मोठ्या लोकांच्या पुढे मागे पुढे करतात बघा काय काही जण पूर्वी राजे होते तेव्हा भाट स्तुती पाठक होते आता राजे नाहीये लोकप्रतिनिधी मग ते भाट खुशमस्करी त्यांची जात कोणती त्यांची जात म्हणजे ही त्या भगवान गोपाल कृष्णांचं वर्णन सुरू असता असता थांबल्यानंतर वर्णन थांबलं आणि रुक्मिणी कोसळली रुक्मिणी कोसळल्यानंतर सगळे भानावर आले राजाच्या लक्षात आलं काय झालं इथे रुक्मिणीची अवस्था एका साखीत वर्णन केली देह फक्त उरला होता
कृष्णमय झाली होती. हरि गुण सुना के लगी समाधि, हरि गुण सुना के लगी समाधि, भूल गई सुध सारी सारी, भूल गई सुध सारी. गिरिधरनी पर जब तब रुक्मिणी, राजा व्याकुल भारी, राजा व्याकुल भारी, भूल गई सुध सारी. साखी आहे पण माझे गुरु मोठे, थोडं संगीताचा अभ्यास केलेला. अभिषेकी बोलचं एक भावगीत आहे, आपण ऐकलं असेल. रुक्मिणीची काय अवस्था वेगळी आहे. हरि गुण सुना के लगी समाधि, भूल गई सुध सारी. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, भूल गई सुध सारी. रुक्मिणी बेशुद्ध पडली. राजा ताडकन उभा राहिला आणि त्याने जाहीर केलं, मंडळी ऐका, मी जनक आहे, पिता आहे तिचा, मुलीचं काळीच कळतं. ज्या अर्थी कृष्णांचं वर्णन ऐकताना माझ्या रुक्मिणीची अवस्था अशी झाली आहे, त्या अर्थी रुक्मिणीच्या अंतरात भगवान गोपाल कृष्ण आहे. मी जाहीर करतो, ऐका, रुक्मिणी आणि कृष्णांचा विवाह होईल. नवे नवे येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावरती रुक्मिणी कृष्ण विवाह संपन्न होईल. रुक्मिणी कृष्णाला दिली दिली म्हटल्यावर सगळ्यांना आनंद झाला. टाळ्यांचा कडकडाट केला सगळ्यांनी. आनंद झाला. योग्यम योग्याय. पण त्यांचा आनंद थोडाच वेळ राहिला. त्या सगळ्यावर पाणी फिरवेल असा आवाज. कसा? कोण टाळ्या वाजवतोय? मी एकदाच बोललो. काय बाजार भरलाय? कोणीतरी रस्त्यावरचा येतो आणि सांगतो कृष्ण अमके तमके. माझी बहीण काय वाटेवर पडली आहे? मोठा भाऊ आहे रुक्मी दादा आला होता. हो, दादा म्हणजे वेगळंच वजन असतं बरं का. वडिलांच्या समोरच बोलायला लागला. सगळे मानाखाली घालून सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडलं. कृष्ण बघितलेत का कोणी? कृष्ण कुलहीन तो, दुग्ध दधी चोरी तो. आम्ही क्षत्रिय कुलवंत राजे आणि मथुरेच्या बाजारामध्ये गोरस विकणारे हे कोणी बघितलंय कृष्णाला? मी आता पुढे जातो. त्यानं काय उर्मटपणाने सांगितलं माहिती? अरे वा रे वा, दिली रुक्मिणी कृष्णाला. अशी कशी दिली? येणाऱ्या मुहूर्तावरती माझा चैदी देशाचा मित्र शिशुपाला बरोबर रुक्मिणीचा विवाह होईल. कोण आडवा येतोय बघूया. माझ्या वडिलांचं बोलणं जमेत धरू नका. साठी ओलांडली आहे. काय उर्मट बघा. आणि हे जर झालं नाही, हे म्हणतात त्याप्रमाणे रुक्मिणी कृष्ण विवाह झाला, तरी माझी श्मश्रू काढून टाका. त्याने सांगितलं श्मश्रू काढून टाका म्हणजे मिशी ठेवणार नाही. असे जुन्या काळात प्रतिज्ञा बोलायचे बरं का. पराक्रम होता त्यामुळं. आता ऐकायला मिळत नाही. आता नंतर काढायला आधी ठेवाव्या लागतात. हो, गावागावात जिम आहे पण भीम कुठं आहे? छोटा भीम सुद्धा नाही. सगळे दुःशासन आहेत. दुःशासन. दरबार झाला. रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी. सावध झाली. सखीला विचारलं काय झालं ग? तुझ्या मनासारखं झालं. पण तुझा दादा आला आणि त्यानं सांगितलं शिशुपाल.
आई वडिलांच्या वयाचे श्रोते आहेत. काही गुरूंनी सांगितलेली तत्व पाळावी लागतात. सगळी सुभाषित श्लोक धागे सांगता येत नाहीत. रुक्मिणीने एवढंच सांगितलं माझ्या शब्दात इथल्या मर्यादेनं, सिंहाची नख आणि पतिव्रतेचा स्पर्श मेल्यानंतर सुद्धा मिळणं कठीण आहे. शिशुपाल कोण शिशुपाल? अगं पण तुझंही प्रेम कृष्णानं पोचलं पाहिजे. काय करशील? काय करशील? ती म्हणजे काय करू सांग, मला धीर धरवत नाहीये, मला धीर धरवत नाही. कसा गे बाई हरी बिण धीर धरू. एवढंच ठेवतो फक्त. आता डोळ्यातून पाणी आलं ना. सखीनं सांगितलं तुझं प्रेम कृष्णानं पोचायला नको. कसं पोचू? मैत्रिणीनं सांगितलं सखीनं पत्र लिही. रुक्मिणी म्हणाली लग्नाच्या आधी आपण अभंग वापरलाय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. रुक्मिणीला कृष्ण शब्दामुळे मिळाले बरं का. बघा लग्नाच्या पूर्वीचं पत्र आहे या त्रिभुवनातलं पहिलं. नैमिषारण्यात बादरायण व्यासमुनी श्रीमद भागवत सांगतायत पत्नीला उदरात गर्भ आहे, त्या गर्भाला भागवत इतकं आवडलं. 9 महिन्यानंतर बाळ जन्माला येतं, पण त्या गर्भाला आवडल्यानंतर 12 वर्ष जन्मच झाला नाही. आणि 12 वर्षानंतर जो अवतार झाला तो विरक्त शुकाचार्य स्वामी, ज्यांना वसन म्हणजे वस्त्राचीही वासना नाही, पण त्या शुकाचार्यानं एक वासना झाली. कोणती? रुक्मिणीने जे कृष्णानं पत्र लिहिलं ते पत्र भागवतात लिहावं, ही वासना झाली. रुक्मिणीनं पत्र घेतलं, हे जीव शिवाच्या ऐक्याचं पत्र आहे. तिनं सुरुवातच केली. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम रूपं दृशा दृशिमता मखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशित चित्तम पत्रपम्ये गोपाल कृष्ण भगवान की जय. 7 श्लोकामध्ये पत्र लिहिलं, त्यात शेवटी पाणी पडलं डोळ्यातलं. स्वकरे वसंत तिलका. मोरोपंतांनी लिहिलं. वृत्त कुठलं वापरलं, श्लोक किती वापरले. तो 7 श्लोकांचं पत्र सुदैव ब्राह्मणाकडून पाठवलं द्वारकेमध्ये. 5:30 वाजत आल्यामुळे द्वारकेत लगेच पत्र पोचलं, स्पीड पोस्ट. आणि गोपाल कृष्णांना बघितल्यावर कृतकृत्य झाला. अयंतु परमो लाभः उत्तम श्लोक दर्शनम. त्याला असं झालं, रुक्मिणी ज्या कृष्ण दर्शनाकरता अश्रू गाळते त्या भगवंताला पहिलं मी बघितलं. मी आता भगवंतानं काय पत्र जायला पाहिजे मग रुक्मिणीची भावना कळणार आहे. ती शक्ती आणि हा शक्ता आहे, मूळ स्वरूप आहे. रुक्मिणीनं पत्र लिहायला सुरुवात केली त्याच वेळी तिकडं कळलं. तुम्ही मला असं कसं काय कळलं? आता व्हॉट्सअप आणि सगळ्यामुळे लवकर मेसेज जातो, निरोप. पण त्याच्या आधी काय होतं? टेलिग्राम, तार. मुलगा पास झाला हे आपण पोस्ट मास्तरना सांगितलं तर ते कट्ट कडकट्ट करायचे. बघा काय कळत होतं का आपल्याला? ते पुण्यात सट्ट कडकट्ट व्हायचं आणि तिकडे मुलगा पास झाला. यंत्र जर आम्हाला तयार करता येतं तर सर्व इंद्रिये आणि मनही तुझे हाती आहे. या कणाकणावरती सत्ता त्या अदृश्य परमात्म्याची आहे. त्याला काय अवघड आहे? अंतर्यामी रुक्मिणीचा निरोप कळला आणि सुदैवानं सांगितलं. हळद लागल्यानंतर कुंडिणपूरमध्ये कुलदैवता आंबेचं एकविरीचं मंदिर आहे, तिथं रुक्मिणीला घेऊन येतील. तिला सांगा मागच्या बाजूला रथ घेऊन तयार आहे मी. सुदैव ब्राह्मण त्यांना आणखीन वेगवान घोडा दिला आणि लांबून ढग यावेत तसे धुळीचे लोट बघितले आणि रुक्मिणी धावत धावत खाली आली. तिनं द्विजावरून टाकी रत्ने ओवाळून आनंदली मनीजनी म्हणे. रत्न ओवाळून टाकली. तिनं ओळखलं, सांगायच्या आधीच ओळखलं. काय ओळखलं? काम झालंय. म्हटलं असं कसं काय ओळखतं? तो घोडा जो वेगानं येत होता, भगवंतानी दुसरा वेगवान घोडा दिला. लवकर जायला पाहिजे ना संदेश. सध्या संदेश लवकर जायला काय वापरतो आपण? वोडाफोन. कीर्तनात बसल्या बसल्या आय भो आटपतोय म्हणजे कीर्तन येतोयच 5 मिनिटात. पण पूर्वी वोडाफोन नाही, घोडाफोन. दमदार घोडा
आणि दमदार त्यावरती बसणारा द्यायचा आणि वेगानं निरोप. रुक्मिणीला निरोप तोंडानं सांगायच्या आधीच कळलं. गतीवरून प्रगती कळते, येण्यावरून. आपल्यालाही कळते हो. 1 मे रिझल्टचा दिवस असतो ना, त्यावेळी मुलं जर पळत आली तर कळतो पास झालंय, तर शेवटी आल्यानंतर गतीवरून प्रगती. रुक्मिणीनं अधीरतेनं विचारलं, काय झालं काय झालं. रुक्मिणी शेवटचं काव्य घेतो आणि कीर्तनात थांबतो. त्या आंबेचं मंदिर दिसतंय, त्या मंदिराचा कळस दिसतोय, त्या कळसाच्या मग दुसरा कळस दिसतोय का, तेच गोपाल कृष्ण आलेच. जा रुक्मिणी. शुभांगे तुला बराया विबुधोध्यान वसंत आला भगवंत. शुभांगे तुला बराया विबुधोध्यान वसंत आला भगवंत. पैल पहा करुण ध्वज झळके यादव वीर अनंत आला भगवंत. शुभांगे तुला बराया विबुधोध्यान वसंत आला भगवंत. हे सगळं झालं. शिशुपालानं मुंडावळ्या बांधल्या आणि आंबेला हार घालण्याकरिता मुलीला हळद लागल्यावर पाठवतायच. पण रुक्मिणी दादा तयारीत होता. त्यानं दोन्ही बाजूला तलवारी घेऊन गाभाऱ्यापर्यंत. तो काळा कधी काय करेल नेम नाही ना. रुक्मिणी आंबेच्या समोर आल्यानंतर डोळ्यात पाणी गालावरती यायला लागले. स्वतः गुंफलेला हार आणि आईला प्रार्थना केली. आंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता, त्या लटिक्या तुझी खरी तुझसी कृष्णाची योग्य होय ज्या माता. दोन्ही ठिकाणी ज्या माता. पण पहिल्यांदा आई आंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता. मुलीला जन्म देणाऱ्यांना आई म्हणतात, पण जगाची खरी आई कोण सांग. सगळ्या विश्वाची जननी तूच आहेस ना, जगत जननी. तेव्हा आई तुला जावई म्हणून कोण आवडेल, भगवान कृष्ण का ते शिशुपाल ध्यान. तेव्हा मला प्रसाद दे, जोगवा मागेन, पौषातले मंगळवार करीन, पांढरे सोमवार करीन, पिवळे बुधवार करीन, वगैरे वगैरे काय काय मागितलं. रुक्मिणीच्या काळजातून गेली वेदना. हार घातला आणि रुक्मिणीनं देवीला निक्षून सांगितलं, हे जर होणार नसेल रुक्मिणी जिवंत राहणार नाही कृष्णांच्या शिवाय. एवढं बोलली आणि गालावरचे अश्रू जमिनीवर पडायच्या आत काय झालं माहितीये, देवीच्या गळ्यात घातलेला हार सरकन खाली आला. आनंद झाला. तो हार घेतला, रुक्मिणीनं ओवला आणि उजवं घालायला जाते. प्रत्येक पावला पावला कसे दिसत असतील, चंद्रासारखे, सूर्यासारखे. आणि शेवटी दृष्टादृष्ट झाली. गोपाल कृष्णांनी नजरेत नजर मिळवली आणि रुक्मिणी देवींनी सुद्धा. भगवंत स्वतः आले आणि रथात रुक्मिणीनं देवीनंच दिलेल्या प्रसादाचा हार घातला. नीट ऐका बरं का. रुक्मिणीनं हार घातला आणि स्वतः द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण खाली वाकले, हार घालून घेतला. हार घालायच्या वेळी 5 जणांनी नवरीला, 10 जणांनी नवऱ्याला नाचवलं नाही. मंगल कार्यात दंगल केली की प्रपंचात रोजच दंगल होती. माझ्या नवऱ्याची बायको. आमच्या प्रथा परंपरांची चेष्टा नसते करायची. हळदी म्हणजे रंगपंचमी, मग आयुष्यभर सगळी दंगलच होती. भगवान गोपालकृष्ण झुकले, पाणी ग्रहण केलं, रथात बसवलं, तोपर्यंत सगळी पहारेकरी तसे म्हणजे कशी किल्ल्यातले सैनिक असतात तसे. आणि भगवान गोपालकृष्णांनी सारथ्याला सांगितलं, चलो द्वारका. गडगड गडगड रथ निघाला, धुळीचे ढग उडाले आणि मग सगळे सैनिक जागी. अरे म्हटलं, रुक्मिणी कृष्णाने नेली. मागचा म्हणाला, मग आमची मुंडकी गेली, आता तू रुक्मी दादा जिवंत ठेवील का. हंसे मुक्ता नेली, मग केला कलकलाट काकानी.
मोत्यांची माळ हंसानं नेली आणि मग लागले कावळे काव काव करायला. कृष्ण निघाले, रुक्मिणीदादाला कळलं, ते मुंडाळ्या तोडून आले आणि कृष्णाने निरोप पाठवला बलराम दादांना. कृष्णांचं सगळंच वेगळं काम. असा निरोप कुठं ऐकलाय? दादा लग्नाला जातोय, सैन्य घेऊन या, ही कृष्णांचा निरोप. त्याप्रमाणे बलराम दादा निघाले, रुक्मी दादा आला. ए चोरा, चोरून काही नेतोस, युद्ध कर. भगवंताचं आणि त्या रुक्मी दादाचं युद्ध चाललं. फार वेळ युद्ध करावं लागलं नाही. रुक्मी दादा आला, आपला बलराम दादा आली. इकडून रुक्मी दादा, इकडून बलराम दादा. दादा दादा, एका वॉर्डात 2 दादा. गावात 1 दादा असल्यावर केवढा ताप असतो. भगवान म्हणे दादा दादा, आमचं काही काम नाही. शेवटी बलराम दादाने त्याला जर्जर केला, हतबल केला आणि नांगर गळ्यात घालून मुसळ डोक्यात घालणार. तो भगवान म्हणाले थांबा, जिन्नस आमचा आहे. बांधून त्याचं मस्तक उडवणार. तो रुक्मिणीनं पाय धरले, मारू नका, माझा सख्खा भाऊ आहे. नाहीतर कृष्णांसारखा पती मिळवला पण भाऊ गमावला असं. पण त्यानं आव्हान दिलंय, क्षत्रियाला, वीर पुरुषांना शब्द प्राणापेक्षा मोठा असतो. म्हणजे तो म्हणालाय, जरी रुक्मिणी कृष्णाची लागेल लग्न, तरी माझी श्मश्रू टाका काढून, मिशी काढून टाका म्हणालाय. भगवान म्हणाले असं आहे का? बोलवा मग. प्रभात हेअर कटिंग. आता काही त्यानंच बोलवावं लागलं. पडलेलं खडग घेतलं आणि काय केलं सांगतो बघा. उजव्या बाजूची मिशी काढली, डाव्या बाजूची भुवई काढली. हे तसंच ठेवलं आणि हे काढलं आणि डोक्याचे 5 पाठ काढले. या अपमानाचा परिणाम, त्यानं राज्य सोडलं, स्वतंत्र राज्य निर्माण केलं. पूर्वी अपमान वगैरे वाटायचे बरं का पुरुषांना. गजनीमध्ये आमिरने 1च पाठ काढला होता, याचे 5 पाठ काढले. सध्या मम्मी डॅडी टीचरना विचारतात स्कूलमध्ये, आमच्या पिंटूचा गोटा करा सगळा. कसंही अभद्रपणाने केस केव्हा कापतात? घरातले लोक वारल्यानंतर. पण याचे 5 पाठ काढले. उजव्या बाजूची मिशी, डाव्या बाजूची भोवई कापली. कसं दिसलं असेल हो प्रकरण? घरी गेल्यावर करून बघा फोनवर, कॉम्प्युटरवर. कळकळीची विनंती, चेहरा बुवाचा नसावा. मलाच व्हॉट्सअपवरती पाठवा, बुवा तुमचं काय केलंय बघा म्हणून. सांगण्याचं कारण, रुक्मी दादाचा अडसर गेला. रुक्मिणी गोपालकृष्णांचा विवाह संपन्न झाला. कंठे यस्य विराजति गरलम, शीर्षे च मंदाकिनी. एक मंगलाष्टक म्हणून जातो. ज्यांचं व्हायचं आहे त्यांच्या कार्यातलं विघ्न जावो प्रल्हाद महाराजांच्या आणि रुक्मिणी कृष्णांच्या कृपेने. कारण हे चरित्र जे ऐकतील त्या सगळ्यांच्या जीवनातलं आणि मंगल कार्यातलं विघ्न नष्ट होतं. तेव्हा सगळ्यांच्या करिता वामांके गिरिजाननं कटितटे, शार्दूल चर्मांबरं मायाय चरिणति विश्वमखिलं. तस्मै नमः शंभवे जम्बूवत् जलबिंदुवत् जलजवत्, कुर्यात् सदा मंगलम. गोपाल कृष्ण भगवान की शुभ मंगल सावधान. गोपाल कृष्ण रुक्मिणींचा विवाह झाला. सखीनं रुक्मिणीला विचारलं, तू आमच्यासारखी मानव कन्या, मृत्यू लोकातली, तुला भगवान मिळाले कसे? ती म्हणाली, शब्द पाठवले, शब्दरूपी भक्ती पाठवली आणि भगवान गोपाल कृष्ण मिळाले. म्हणून तुकाराम महाराज मूळ पदामध्ये, त्यापूर्वी ज्या माझ्या गुरूंचं वडिलांचं कीर्तन ठिकाणी झालं, त्या महाराजांच्या पायी याचं कीर्तन अर्पण करताना यशवंत आमचे विनायकराव साथी करताही दोघं, आणि कीर्तन ठरल्यापासूनही वारंवार कुठपर्यंत आलाय, कसे येतात सगळं व्यवस्थित सांगायचे. आपल्या या उपासनेच्या उत्सव सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या बरोबर कीर्तन अर्पण करतो. सगळ्यांच्या करता महाराजांच्याकडे प्रार्थना करतो की कुणी दुःखी असू नये, सगळ्यांना आनंद मिळो, त्यांच्या पायाची अखंड सेवा घडो आणि त्यांची मूर्ती अखंड आपल्या अंतरात असो
आणि सध्या एक मागणं सगळ्याच मंदिरातून मागतो, सगळ्यांच्या मुखातून, की 2020 मधल्या मनुष्याला फार पैसा सुखातल्या साधनांचा विचार करताना थोडा माझ्या घराच्या बाहेरच्या झाडांचा, डोंगरांचा, पाण्याचा, मातीचा, आकाशाचा विचार करावा. निसर्ग आणि प्लॅनेटचा नासधूस करू नये. आजोबांच्या वयाची 400 वर्षाची झाडं एका दिवसात कापायची बुद्धी होऊ नये. ज्यांच्यामुळे पाऊस व्यवस्थित पडतो ते डोंगर फोडायची बुद्धी होऊ नये. माझ्या गावातल्या नद्या, तळी, समुद्र, विहिरी यात अति उद्योग करून विष पेरायची बुद्धी होऊ नये. पुढच्या पिढीला आम्हाला विष द्यायचं नाही हवेत, पाण्यामध्ये. त्यामुळे निसर्ग हाच आमचा पांडुरंग आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी यज्ञात भवती पर्जन्य. भगवंताला अर्पण करायला दुर्वा, बेल सगळं पंचामृत निसर्गातच लागतं. त्यामुळे देव आहे तो. कृष्णांनी गोवर्धनाची पूजा केली, यमुनेची पूजा केली. तेव्हा सगळ्यांच्या करता हीच प्रार्थना, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. कीर्तनामध्ये पूर्वरंग, चरित्र, ताल, स्वर, संस्कृत वचन बोलताना काही चूक होते त्याबद्दल व्यक्तींची क्षमा मागतो आणि भैरवी घेतो, मूळ पद घेतो. शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. तुका म्हणे आम्हा शब्द हाची देव, तुका म्हणे आम्हा शब्द हाची देव. शब्द रूपे गौरव करू पूजा, शब्द रूपे गौरव करू पूजा. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देवा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री प्रल्हाद महाराज की जय. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव.